पांगळोली येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेची इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता होती। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे रायगड जिल्हा संघटक तथा श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष अजहर धनसे यांच्या सततच्या आक्रमक पाठपुराव्यामुळे आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या थेट हस्तक्षेपामुळे प्रशासनाला जाग आली आहे। यात चिमुकल्या विद्यार्थ्यांचं आता माध्यमिक शाळेत सुरक्षित स्थलांतर करण्यात येणार असून राष्ट्रवादीच्या या लढ्याला मोठं यश प्राप्त झालं आहे। पांगळोली येथील उर्दू प्राथमिक शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती। शाळेचे मुख्य कॉलम वाकले होते आणि सिमेंट निखळत होतं। अशा जीवघेण्या परिस्थितीत 50हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत होते। याबाबत प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन व इशारे देऊनही चालढकल सुरू होती। हा विषय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी आणि जीवाशी निगडीत असल्याने अजहर धनसे यांनी हा गंभीर प्रश्न थेट पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेब यांच्या निदर्शनास आणून दिला। याची गंभीर दखल घेत शशिकांत शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता रायगडचे जिल्हाधिकारी आणि अलिबाग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून तात्काळ पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या कडक सूचना दिल्या। एवढंच नव्हे तर पक्षाच्या प्रदेश कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचं पत्रही काढण्यात आलं। वरिष्ठ पातळीवरून झालेल्या या दणक्यानंतर स्थानिक प्रशासनाने वेगाने चक्र फिरवले। पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलत पांगळोली येथील माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांच्याशी सकारात्मक चर्चा केली। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि सामाजिक भान जपत माध्यमिक शाळेच्या व्यवस्थापनाने प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शाळेत सुरक्षित खोल्या उपलब्ध करून देण्याची हमी दिली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि सुरक्षेचा मोठा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे। प्रशासनाचे व समाज बांधवांचे मानले आभार। या यशस्वी लढ्याबाबत बोलताना अजहर धनसे यांनी समाधान व्यक्त केलं। ते म्हणाले, आमचे नेते शशिकांत शिंदे साहेब नेहमीच जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी खंबीरपणे पाठीशी उभे असतात। त्यांनी स्वतः लक्ष घातल्याने हा प्रश्न वेगाने सुटला, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। तसेच या कामी तात्काळ कार्यवाही करणारे रायगडचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीवर्धनचे प्रांत अधिकारी, म्हसळाचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक, गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी यांचे त्यांनी आभार मानले। त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी तात्काळ जागा उपलब्ध करून देण्याच्या या सत्कार्याला पाठिंबा व सहकार्य दिल्याबद्दल पांगळोली मुस्लिम समाजाचे अध्यक्ष तसेच माध्यमिक शाळेचे अध्यक्ष व मुख्याध्यापक यांचे अजहर धनसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विशेष आभार मानले आहेत। विद्यार्थ्यांचा जीव धोक्याबाहेर आल्याने पालकांमधूनही समाधान व्यक्त होत आहे। नमस्कार। जसं की आपल्या सर्वांना माहितीच आहे, पांगलोलीचा विषय, पांगलोली जिल्हा परिषद माध्यमिक प्राथमिक उर्दू शाळा याची इमारत कमकुवत असल्याने आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा करत आहोत। तसं आम्ही प्रशासनाला निवेदन देखील दिलं आणि विविध माध्यमातून ही जनतेसमोर हे विषय आणलं। मात्र उशीर झालं प्रशासनाला, मात्र प्रशासनाने काम केलं। प्रशासनाने आमच्या निवेदनाची, आमच्या मागणीची नोंद घेतली। त्याबाबत मी प्रशासनामधील जिल्हाधिकारी साहेब असो, मुख्य कार्यकारी अधिकारी असो, प्रांत अधिकारी, म्हसला तहसीलदार, म्हसला BDO, म्हसला शिक्षणाधिकारी, म्हसल्याचे PI साहेब, विशेष यांचं मी आभार व्यक्त करतोय। कारण आपण जे आम्ही आपल्याकडे मागणी केलं होतं त्याबाबत आपण तातडीने त्याची नोंद घेऊन आज सदर जी इमारत आहे ती कमकुवत असल्या कारणाने त्याला भेगा पडली होती, धोकेदायक इमारत होती। आज त्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध झालेली आहे। आम्हाला त्याचा आनंद आहे की आज मुलांचं जीव, जे लहान चिमुकले तिथं शिक्षण घेत आहेत, त्यांचा जीव कुठं ना कुठं आम्ही वाचवलेला असं आम्हाला आनंद वाटतो। म्हणून यापुढे गट शिक्षण अधिकारी यांनी संबंधित माध्यमिकचे प्रिन्सिपल यांच्याकडे चर्चा करून घेतली। त्याच्यानंतर संस्थेचे अध्यक्ष यांच्याकडे बोलणं करून घेतलं। त्यांच्याकडून चांगले प्रतिसाद मिळाले। त्यांनी
त्याच्यातलं 2 खोल्या उपलब्ध करून देण्याची हमी ही गट शिक्षण अधिकाऱ्यांना माध्यमिक शाळेच्या माध्यमातून देण्यात आली. तसंच आम्ही त्या संस्थेच्या अध्यक्षांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तसंच मुस्लिम समाजाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे देखील आम्ही बोलणं केलं होतं. त्यांनाही देखील आम्ही पत्र दिलं होतं की माध्यमिक जी शाळा आहे तिथं प्राथमिक शाळेच्या मुलांची पर्यायी व्यवस्था करावी. आणि आज सर्वांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. उशीर झालं मात्र चांगलं काम झालंय आणि आम्ही या सर्वांचं कौतुक करतोय की यांनी चांगली भूमिका बजावली. आणि या लढ्यातला आम्ही विशेष आमचे पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेब यांचं देखील आभार व्यक्त करतो. कारण जेव्हा आम्ही त्यांच्याकडे हे निवेदन घेऊन गेलो होतो की साहेब असं परिस्थिती आहे, प्रशासन लक्ष देत नाही, तर साहेबांनी तातडीने जिल्हाधिकारी साहेबांना तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडमला आणि संबंधित प्रशासनाला कॉल करून सूचना दिली की तात्काळ तुम्ही हे चिमुकल्यांच्या जीवाचा प्रश्न आहे, तातडीने तुम्ही कारवाई करा, तातडीने त्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावं अशी भूमिका त्यांनी बजावली. आणि तसंच पक्षाच्या वतीने प्रदेशच्या वतीने तसं पत्रही संबंधित यंत्रणाला काढण्यात आलं. म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगड जिल्ह्याच्या वतीने आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेब यांचा विशेष आभार व्यक्त करतोय की कारण असे अध्यक्ष आमच्यासोबत आहेत, म्हणजे आम्ही लढतोय, आमच्या पाठीशी आमचे अध्यक्ष आहेत आणि आम्ही जनहितासाठी जनतेसाठी लढतोय. आणि असेच आम्ही यापुढे देखील काम करत राहू. आणि यापुढे कोणताही रायगड जिल्ह्यात काही विषय असो, कोणती शाळा असो, कोणती इमारत असो, तर आम्ही त्या ठिकाणी देखील काम करू. आणि आज जे प्रशासनाने जे प्रतिसाद दिला आहे, आपल्या निवेदनाची नोंद घेतलेली आहे, त्याबाबत मी पुन्हा एकदा त्यांचा आभार व्यक्त करतोय. आपण कारवाई केल्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.